झालेला आहे. 2 तारखेपासून काम सुरू होणार आहे. 7 तासांपासून तुम्ही जे उपोषण केलं ते आता यशस्वी झालं असं म्हणताय. याच्यात कुठलाही यश आणि अपयश नाही आहे. ही माझी नैतिक जबाबदारी आहे. ज्या लोकसभेच्या लोकांनी विश्वासाच्या नात्याने मला त्यांची लोकप्रतिनिधी व्हायची संधी दिली, त्या लोकांना जर जिथे त्यांची श्रद्धा आहे अशा मंदिरामध्ये जाताना एवढा जर त्रास होत असेल आणि वारंवार खूप विनम्रपणे आम्ही महाराष्ट्र सरकार, पुण्याचं प्रशासन यांना खूप विनम्रपणे आम्ही अनेक दिवस त्याचा पाठपुरावा करत होतो. हा काही यश अपयश नाहीये, ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि माझी एवढीच सरकारला विनंती की चांगल्या दर्जाचं काम करा आणि शिवभक्तांना तिथे चांगल्या मान सन्मानाने दर्शनाला जाऊ द्या. आता उपोषण सुटले, राजकीय प्रश्न एक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या खरं तर उदाहरणाची चर्चा होती, प्रशांत कोरटकर त्यांना जामीन जो आहे तो कोल्हापूर कोर्टानं मंजूर केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी असेल, मासाहेब देशमुखांची बदनामी असेल किंवा मग संभाजी महाराजांची असेल, त्याच्यामुळे राज्यामध्ये एक वेगळा मेसेज गेला. आज जामीन मंजूर झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं की जामीन लवकर मंजूर झाला असं वाटतं का? खरंच हे सरकार आल्यापासून ना वाचाळवीर फार वाटले. म्हणजे आधी त्यांचं सरकार होतं, त्याच्यानंतर विधानसभा आणि त्याच्यानंतर आता. त्यामुळे का महाराष्ट्राचा अपमान करण्यात यांना काय आनंद वाटतोय मला कळत नाही. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा आव्हान अपमान सातत्याने हे वाचाळवीर हे करत असतात. त्यामुळे दुर्दैव आहे की ह्या घटना होतात, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शेवटी कोर्ट आहे त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे, त्याचा मान सन्मान झाला पाहिजे. पण अर्थातच आम्हाला अपेक्षित नव्हतं की त्यांना असा जामीन मिळेल. आजच्या उपोषणादरम्यान खरं तर कलेक्टरांनी ठरवलं असतं ते खाली येऊ शकले असते, पण ते आले नाही. काय वाटतं त्यांच्यावर कोणाच दबाव असं? मी तुम्हाला खरं सांगू, मी असा विचारच करत नाही. तुम आम खाव पेड क्यू घेणं. आपण कशाला करायचं? कोण आला कोण गेला? माझ्या मतदारसंघातल्या माझ्या मायबाप मतदारांना न्याय मिळाला ह्याच्यात मला इंटरेस्ट नाही. कधीपर्यंत काम सुरू होणार आहे? काय आश्वासन दिलंय? तुम्ही समाधानी आहात का? नाही, मी समाधानी नाही. माझी इच्छा होती उद्या करावं, पण शेवटी आम्ही अनेक वर्ष प्रशासनात काम केलेलं आहे आणि मला कालच एक मुंबईमध्ये माझ्या सहकाऱ्यांनी प्रेस घेतली, जे मी काल ट्विटही केलंय गडकरी साहेबांना की एकाच रस्त्यासाठी एकाच अंतरासाठी 2 डांबराचे बिलं निघाली आहेत. एक केंद्र सरकारला पाठवलं आणि एक राज्य सरकारला पाठवलं. म्हणजे डांबर एकच बॅरल घेतलाय पण त्याची 2 बिलं लावली आहेत. मला त्या बनेश्वरच्या रस्त्यात असं काही नको. ते सगळे पेपर मी तुम्हाला देईन, कालच आलेत माझ्याकडे. ते मी गडकरी साहेबांना पण पाठवले, ते सगळे मी तुम्हाला देते. पुण्यात एक प्रकरण आहे की त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकाऱ्याचा उल्लेख होतो, शंतनू कुकडे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मुलींवर लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाल्याचं नाटक आहे. अजितदादा गटाचं परदेशी मुलीवरती अत्याचार. भूतानची मुलगी आहे, इथं आणून लैंगिक अत्याचार. ती मुलगी इथं कामानिमित्ताने आली होती, तिला राहण्यासाठी सहारा दिला आणि त्याच्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार त्यांनीच नाही तर त्याच्या 6 मित्रांनी सुद्धा केली आहे. वकील पण येते. हो, समर्थ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. त्याबद्दल मी तुम्हाला नुसती अटक करून प्रश्न सुटत नाही. त्याच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे आणि मला आश्चर्य वाटतंय की सत्ता आणि वर्दी ह्याची भीतीच या राज्यात राहिलेली नाही. म्हणजे ह्या वारंवार केसेस आणि जे सत्तेमध्ये आहेत त्यांना असं वाटतं की त्यांना पाहिजे तशी मनमानी ते करू शकतात. हे सातत्याने आपल्याला दिसतं, हे दुर्दैवी आहे. याचा मी जाहीर निषेध करते आणि ह्यांना खूप टोकाची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि टाइम बाउंड मॅनरमध्ये झाली पाहिजे. काही मात्र पुण्यामध्ये सर्वेसारखं प्रकरण घडतंय, अशा पद्धतीने सामूहिक अत्याचार होतो. काही दिवसांपूर्वी उद्योग घाटामध्ये प्रकरण घडलंय, तिथं साहेब तुम्ही गेलेला होतात. वारंवार घटना पुण्यामध्ये घडत आहे. मात्र जी पोलिसांकडून एसओपी राबवल्या जायला हवी किंवा एक स्ट्रॉंग यंत्रणा पुणे शहरामध्ये असणं गरजेचं आहे. कुठेही सुधारणा होताना दिसत नाही. वारंवार अत्याचाराच्या घटना होतात, त्याच्यावरती बोललं जातं, मात्र प्रत्यक्षात कार्यवाही काय होत? 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल मी कालही मीडियात बोलले, परवाही बोलले. काल आपली भेट झाली का नाही मला माहिती नाही, माझ्या प्रेसला आपण होता का नाही. पण एक महत्वाची गोष्ट आहे की गेल्या 2 महिन्यामध्ये किंवा 100 दिवसाचा हिशोब धरूया आपण मोठा की वारंवार ज्या घटना, एक तर क्राईम वाढलाय, हा तुमचे चॅनलही म्हणतायत, सरकारचा डेटाही दाखवतोय. एक सगळे आरोप हे पोलिसांवरच ठपका पडतोय. मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे आणि मला महाराष्ट्राच्या पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. अशी परिस्थिती असताना शेतकऱ्यांचे कष्ट करणारी मुलं मेरिटवर ही पोलीस होतात, मुली आणि मुलं, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आणि ते मोठं धोरण
हे कैलासवासी आर पाटलांनी या राज्यात राबवलं पारदर्शकपणे. आता अशा परिस्थितीत पोलीस चांगले आहेत, सगळं सिस्टम इतक्या वर्ष उत्तम चालते. अशा वेळी 3 महत्वाच्या घटना मी तुम्हाला दाखवते. एक तर बीडची घटना, परभणीची घटना, त्याच्यानंतर स्वारगेटची घटना, सगळ्या वेळीच किंवा बदलापूरची 4थी घटना. प्रत्येक वेळी जेव्हा कोर्टाच्या वेळेस येतं तो ठपका किंवा इन्क्वायरी होते तर पोलिसांवरच कसं येतं ते, असं कसं होऊ शकतं? एवढं चांगले जर पोलीस आहेत पण मग त्या सिस्टममध्ये प्रॉब्लेम कुठे आहे ह्याचा पण कोणीतरी अभ्यास करायला पाहिजे ना, की पोलीस वर्दी, पोलीस यंत्रणा याला डायरेक्शन कोण देते? आता ह्या प्रश्नाचं उत्तर कोणीतरी द्यावं लागेल आणि सरकारला द्यावं लागेल. एक बातमी आलेली आहे मंगेशकर रुग्णालय प्रकरणामध्ये गैसर जे डॉक्टर आहेत ज्यांनी 10 लाख रुपयांची मागणी केली त्यांच्यावरती 2 दिवसांमध्ये कारवाई होईल अशा पद्धतीचं सरकारी सूत्रांकडून माहिती मिळते. मात्र मंगेशकर रुग्णालय प्रशासनावरती गुन्हा दाखल करावा अशी काही जणांची मागणी आहे. जर कदाचित गैसर डॉक्टरांवरती गुन्हा दाखल केला तर रुग्णालयातलं प्रशासन जे आहे ते कदाचित बाजूला पडेल. गुन्हा नक्की कोणावर नोंदवतो, व्यक्ती की संस्था? नाही, दोन्ही. कारण याचं कारण असं इट्स अन ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा प्रशासन जी तुम्ही जर ती स्टोरी ऐकली, मी स्टोरी तुम्हाला सांगणार नाही कारण का ती प्रायव्हेट आहे, खूप विश्वासाच्या नात्याने कुटुंबांनी मला सांगितले. जेव्हा त्या महिला तिथे गेल्या तेव्हा जवळपास 8-10 लोकांची त्यांचं इंटरॅक्शन झालं. जे 8-10 लोकच जबाबदार आहेत त्यांचं जे झालं त्याच्यासाठी. त्यांची मी मुद्दामून म्हणते, हे माझं ठाम मत आहे. मी पुन्हा पुन्हा का ते सांगते की माझा आरोपच आहे की ती हत्या आहे. एक महिला 5.5 तास ब्लिडिंग होत आहे तिला, तेव्हा तुम्ही तिची पहिली केस घेता आणि नंतर तिला सांगता ब्लिडिंग होत असताना, कळा देत असताना की दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा. ती हत्या नाही तर काय? अशा परिस्थितीमध्ये जर 5.5 तास ती कुणाकुणाची इंटरॅक्शन आलं, कोण कोण तिला मदत केली नाही, ऑफकोर्स मॅनेजमेंट आणि डॉक्टर दोघंही जबाबदार आहेत. करेक्ट. माझं म्हणणं आहे कारवाई त्या सगळ्या ज्यांचे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सिंपल. अरे स्वीकारत नाही म्हणून काय झालं? स्वीकारली नाही म्हणून काय दोषी होत नाही का आपण? असं होत नाही.